स्वागतम सुस्वागतम रंगदेवता दशावतार नाट्य रसिक दैनंदिन बाळगोपाळांचं मनपूर्वक स्वागत करून हेल्प पुराण सविनय सादर करीत आहोत। दैनंदिन उत्सव 2024 त्यामध्ये आपण पाहणार आहोत लक्ष्मीनारायण महिला ढोलताशा पथक आवळेगाव, बाल संभाजी व्यायामशाळा वारंगाची तुळकुली, वीर जवानांचा सन्मान, वर्ल्ड कप सेल्फी पॉइंट, राम मंदिर देखावा, पारंपरिक वेशभूषा, मयूर स्वरांचा दशावतार, प्रेक्षकांसाठी चांदीची नाणी, प्रेक्षकांसाठी मोफत लकी ड्रॉ, शिवराज्याभिषेक सोहळा, रील स्पर्धेचा निकाल आणि बक्षीस वितरण आणि सोबतच दही हंडीचा थरार रंगदेवता तो तमाम दशावतार नाट्य रसिक व दही हंडी रसिकांना विनम्र अभिवादन करून हेल्प पुढार सविनय सादर करीत आहोत। दही हंडी उत्सव 2024 विसावे पर्व यातच आले सर्व आणि त्यामुळे तुम्हा सर्वांना हेल्प ग्रुपचा आहे गर्व। कार्यक्रमाची सुरुवात होईल हंडी पूजनाने आणि या हंडी पूजनाच्या कार्यक्रमासाठी अनेक विद्यार्थी ज्यांनी घडविले असे आमचे मार्गदर्शक गुरुवर्य पंडित सर आणि त्यांच्या समवेत कुडाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्माननीय मखदूम साहेब हे उपस्थित राहत आहेत। त्या विसाव्या पर्वाचा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय। आदरणीय लक्ष्मीनारायण महिला ढोलताशा पथक आवळेगाव या सुमधुर ढोलताशासोबत आपण करूया हंडीचं पूजन। मी विनंती करतो आदरणीय गुरुवर्य पंडित सर तसेच कुडाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदरणीय मखदूम साहेब, त्यांच्यासमोर उपस्थित पोलीस आदरणीय संजय कदम सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी हंडी पूजनासाठी जावं। पहिलं गोविंदा पथक महापुरुष गोविंदा पथकाचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय हेल्प कुडाळच्या वतीने। चालू असलेला हा नयनरम्य सोहळा हंडी पूजनाचा आदरणीय पंडित सर यांच्या हस्ते हंडीचं पूजन केलं जातं। दही हंडी उत्सव 2024 विसावे पर्व यातच आले सर्व आणि म्हणूनच हे ग्रुपचा आम्हाला सर्वांना आहे गर्व।
महापुरुष गोविंदा पथक निमजगाव बांधा 6 थरांची यशस्वी सलामी आपल्याला पाहायला मिळते महापुरुष निमजगाव बांधे यांच्याकडून धूम्रवर्ण विकटमेव चिन्मय सुखदायका धूम्रवर्ण विकटमेव चिन्मय सुखदायका विलयकरी विपदांचा मोरया विनायका विलयकरी विपदांचा मोरया विनायका तुंदिल माऊली गोविंदा पथक वाफोली जाण्याचा सगळेजण सज्ज राहूया फिरकण्यासाठी माऊली गोविंदा पथक वाफोली आणि त्याबरोबरच फॅन्सी डे स्पर्धेतील सर्व कलाकार आपण स्टेजवर घेऊन अभिपरब यांना विनंती आहे की मधल्या ज्या लाईट्स आहेत त्या चालू कराव्यात. मधल्या लाईट्स. गिरिराज या कृष्णासाठी टाळ्या वाजूया. गिरिराजने श्रीकृष्ण साकारलाय आपल्यासाठी. त्यापुढे बघूया कोण आहे. जरा तुझं नाव? कौसाला मारणार आहे ही धमकी त्याने दिलेली आहे कौसासाठी. ताई तुझं नाव? पुढे बघूया आमचा पुढचा कृष्ण काय म्हणतोय. कार्तिक साठी वाजवा टाळ्या. कार्तिक सुद्धा आपल्यासाठी आलाय. त्यानंतर बघूया कोण आहे. अत्रेयसाठी अत्रेयच्या श्रीकृष्णासाठी टाळ्या वाजतील आणि साक्षात आपले महाराज आलेत.
नाव आपलं? धनीश नितीन कविटकर. धनीश नितीन कविटकर. छत्रपती शिवाजी महाराज बनले त्याच्यासाठी टाळ्या वाजूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. पुढे बघूया कोण आलेत. समर्थ भोगले. समर्थ आपल्या साठी नारद मुनी बनलेत. आणि अजून एक छोटी कलाकार आली. अजून एक स्पर्धक त्या बाजूने सुद्धा आली. बघूया. ग्रीष्मा बोभाटे ही जिजाऊ बनून आली. आणि त्या बाजूला आमचा छोटा कृष्ण आलाय. देवांशी शेलटकर. सर्वांचा एक ग्रुप फोटो होईल. त्यांचा मूड आहे तोपर्यंत जरा ग्रुप फोटो लवकर लवकर करून घ्या. आणि गणपती गजाननाच्या समोर रिद्धी सिद्धी पाहिजेत म्हणून एक रिद्धी सुद्धा त्यांच्या समोर अगदी न सांगता जाऊन उभी राहिलेली आहे. अमित चव्हाण यांनी क्षेत्रपाल सिंहदेव वेतोबा आपल्यासाठी साकारला. रणरागिणी त्या ढोलाबरोबर अक्षय सुंदर नृत्य सुद्धा सादर करतात आणि वादन सुद्धा. बाल संभाजी व्यायामशाळा वारंगाचे तुळसुली आपल्या समोर घेऊन येत आहेत. मर्दानी खेळांचे प्रत्येक सुद्धा आणि सोबत आगीचे खेळ सुद्धा. बाल संभाजी व्यायामशाळा वारंगाची तुळसुली त्या व्यायामशाळेचे सर्वात लहान, सर्वात तरुण आणि सर्वात ज्येष्ठ असे 2 व्यायामपटू, 3 व्यायामपटू आपल्याला पाहायला मिळत आहेत. तरुणांनाही लाजवतील असे आमचे काका मधोमध पाहायला मिळत आहेत. बाल संभाजी व्यायामशाळा वारंगाची तुळसुली 2 युवा व्यायामपटू पाहायला मिळत आहेत. या सर्वांना सुमधुर साथ लक्ष्मीनारायण महिला ढोल ताशाचा आवडत आहे.
त्यांची पाहायला मिळते. शिस्तबद्ध वादन लक्ष्मीनारायण महिला ढोल पथक आवळेगाव यांचे पाहायला मिळत आहे. सोबतच आपण पाहणार आहोत मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं. प्रत्येक प्रात्यक्षिकासाठी टाळ्या वाजत राहू नये, टाळ्या वाजू दे, कारण कालाच्या ओघात आणि सोशल मीडियाच्या जमान्यात ही प्रात्यक्षिकं थोडीशी मुलं पडतात की काळाची भीती वाटते. मात्र छत्रपतींचे हे मावळे शिवकालीन कला अजूनही जपून ठेवतात आणि त्यासाठी त्यांचा सन्मान करूया. एकदा जयजयकार करूया छत्रपतींचा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. शिवाजी महाराज की. जय श्रीराम, जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम, जय जय श्रीराम. हर हर महादेव जय घोषात. मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं आणि सोबत आपण ऐकतोय लक्ष्मीनारायण महिला ढोल पथक आवळेगाव. आपल्याला पाहायला मिळत आहेत महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी काका केसरकर. एकदा काका केसरकर यांच्यासाठी टाळ्या वाजूया. शासकीय सभेत राहून सुद्धा ही मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं ते अक्षरशः जगतायत आणि ही कला जिवंत ठेवण्यासाठी ते आपला बहुमूल्य वेळ खर्च करतायत. ही कला आत्मसात करतायत आणि त्याचं सादरीकरण आपल्या सर्वांच्या समोर करतायत. टाळ्या वाजूया काका केसरकर यांच्यासाठी. आणि काकांच्या या सादरीकरणानंतर तलवार बाजीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी त्या प्रमुख शस्त्राच्या आधारे मोगलांची दोन्हीचे 4 हात केले. त्यांना सळोकी पळो करून सोडलं, स्वराज्य स्थापिलं. त्या स्वराज्याच्या लढ्यातील एक प्रमुख शस्त्र म्हणजे भाला. आणि या भाल्याच्या सोबतच आपण पाहणार आहोत ढाल तलवार. पंचवीस, 30, 40, 50, 60 किलोच्या तलवारींचं वजन पेलणाऱ्या या ढाली नेमक्या कशा होत्या, ती तलवारबाजी नेमकी कशी चालायची, तलवारीचे वार कसे व्हायचे ते काका केसरकर तुम्हाला एकदा पाहायला मिळतात. दांडपट्टा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज सई सलामत गडावर पोहोचेपर्यंत ज्यांनी खिंड लढवली ते बाजी प्रभू. आणि ती खिंड लढवताना ज्यांनी जे प्रमुख हत्यार वापरलं तो हा दांडपट्टा. काका केसरकर यांनी या दांडपट्ट्याची प्रात्यक्षिका आपल्याला दाखवली. आणि त्यानंतर अश्मयुगीन कालापासून आतापर्यंत ज्या शस्त्राने मानवाला साथ दिली ती लाठी गाठी. आणि खास या लाठी गाठीसाठी आमच्या महिला भगिनी पाहायला मिळतात. छोट्या भगिनी आजच्या या सोशल मीडियाच्या जमान्यात, कचकड्याच्या जमान्यात जर आमच्या मुलींना रील्स कशी बनवायची या ऐवजी जर या लाठी काठीचं आपण प्रात्यक्षिक घडवलं तर कोलकाता, रत्नागिरी सारखी प्रकरणं कदाचित घडणारच नाहीत. त्या सगळ्या आमच्या माता भगिनींसाठी, त्या सगळ्या माता भगिनींच्या मनगटामध्ये प्रचंड ताकद येण्यासाठी या सगळ्या मर्दानी खेळांची आवश्यकता आहे. आणि त्याचबरोबर समाजात वावरणाऱ्या सगळ्या पुरुषांमध्ये ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी परिस्थितीकडे माते समान पाहण्याची आपल्याला दृष्टी दिली ती जातं शस्त्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आधुनिक काळात त्याला हॅमर असं सुद्धा म्हटलं जातं. आणि ही सगळी प्रात्यक्षिकं आपल्यासाठी काल संभाजी व्यायामशाळा वारंगची कोसली सादर करतायत. काल संभाजी व्यायामशाळेचे सगळे जवान आपल्या वयावर मात करून
तरुणांनी लाजवतील अशी प्रात्यक्षिक साठी वाडीवर गोविंद पथक आपल्या समोर सलामी देत आहेत। ग्रुपचे सदस्य जरा कवरिंग करा। सचिन खांद्यावरचे हात खाली घेऊन वर हात करा दोन्ही। यस हॅलो सुजानचे आमचे सगळे सुजान प्रेक्षक सुद्धा या ठिकाणी आहेत। आमच्या लक्ष्मीनारायण कबड्डी संघ वालावलचे सुद्धा खेळाडू इथे उपस्थित आहेत। या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। बरेच तुमचे मित्रवर्य गर्दीमध्ये आहेत, सर्वांचंच नाव घेणं शक्य नाही आहे। सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। वाडी वरवडे गोविंद पथक 4 थरांची सलामी देण्यासाठी प्रयत्न करतायत। तोपर्यंत मयूर आपण सज्ज राहावं। वाडी वरवडे गोविंद पथक 4 थरांची सलामी, टाळ्यांचा गजर करूया। आणि या 4 थरांच्या सलामीसाठी 3000 रुपयांचं पारितोषिक घेत आहे। सावकाश त्यांना खाली उतरा। आणि या सलामी सोबत जाऊया काय मयूरच्या कार्यक्रमाकडे बघूया। 8 दशावताराच्या आधी रंगपटात काय होऊन दशावताराची सुरुवात होता जरा सांगा बघूया। 8 दशावताराच्या आधी रंगपटात काय होतं आणि तेव्हा दशावताराची सुरुवात अगदी बरोबर असा आरती। तर ऐकूया मयूरकडसून नवरगुरूंची आरती। श्री गुरुदेव
दशावताराच्या आरतीसाठी एकदा टाळ्या वाजवा, जोरदार होऊन जाऊन टाळ्ये. आणि मयूर, बऱ्याच ठिकाणी दशावतार नाटकाची अनाउन्समेंट आपण बघतो, कलाकारांचा पात्र परिचय बघतो, तर नेमकं तो पात्र परिचय चालू असताना त्या बॅकग्राऊंडला म्युझिक वाजता ता कसा असता बघूया. मयूर, जरा ता सुद्धा जरा ऐकून दाखवचा तू. सर्वांचं लाडकं नेतृत्व माजी खासदार निलेशजी राणेसाहेब यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आगमन होत आहे. त्यांच्या माध्यमातून 31 ऑगस्टला आपण सिंधुदुर्गच्या इतिहासातील सर्वात मोठी दहीहंडी पाहणार आहोत. 5,55,555 रुपयांची. आणि या दहीहंडीसाठी आपल्या सर्वांना आग्रहाचं निमंत्रण असेल. 31 ऑगस्ट 2024 एसटी डेपो कुडाळ येथे माजी खासदार निलेशजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून भव्य दिव्य दहीहंडी उत्सव. आणि दहीहंडी उत्सवासाठी आपल्याला सर्वांना आग्रहाचं निमंत्रण. परोळे यांची सलामी. हेल्थ ग्रुपचे सर्व सदस्य आपण खाली जाऊन थांबावं. हेल्थ ग्रुपचे सर्व सदस्य. अतिशय सुंदर बॅलन्स पाहायला मिळतोय. ज्या परोळे गावाचं नाव आजपर्यंत कलाक्रीडा, सामाजिक आणि खास करून बॉक्स संग्रामच्या क्षेत्रात जिल्ह्यात खूप आदरानं घेतलं जातं, त्या परोळा गावचे हे गोविंदा किंवा योद्धा गोविंदा पथक परोळे आपल्या समोर 5 थरांची सलामी पहिल्याच प्रयत्नात देत आहेत. 5 थरांच्या सलामीसाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक हेल्थ ग्रुप कुडाळकडून. निलेशजी राणेसाहेबांच्या शुभ हस्ते सन्मान होईल. शिवयोद्धा गोविंदा पथक परोळे. गोविंदा गोविंदा. बोल बजरंग बली की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी. ज्याचं पारितोषिक असेल 5,55,555. आणि सोबत महाराष्ट्राची हास्य जत्रा त्या गाजलेल्या टीव्ही शो मधील कलाकार निलेशजी राणेसाहेबांच्या माध्यमातून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत आहेत. निलेशजी राणेसाहेबांच्या समोर मर्दानी खेळांची प्रात्यक्षिक, बाल संभाजी व्यायामशाळा, वारंगाची टूसुली आणि सोबत आपण ऐकतोय लक्ष्मीनारायण महिला ढोलताशा पथक आवळेगाव. व्यासपीठावर सन्मान होतोय. हेल्थ ग्रुपचे अध्यक्ष संग्रामजी सावंत, मनोजी वालावलकर, घंटी तुळसकर, गंडा सावंत या सर्वांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय. निलेशजी राणेसाहेब यांच्या समोर उपस्थित सर्व नगरसेवक, त्यांचे सर्व पदाधिकारी या सर्वांचं आम्ही शब्दसुमनाने स्वागत करतो. हेल्थ ग्रुपच्या सदस्यांना विनंती आहे, कृपया आपण स्टेज मोकळं करावं. मनोज वालावलकर आपल्याला विनंती, आपण माईक पेशी असावं. आपण पाहतोय मर्दानी खेळांची प्रात्यक्षिक जी सादर करतात बाल माजी खासदार निलेशजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नव्हे तर कोकण प्रांताच्या इतिहासातील सर्वात मोठी भव्य दिव्य दहीहंडी. पहिलं पारितोषिक रुपये 5,55,555. सर्वांना आग्रहाचं निमंत्रण 31 ऑगस्ट 2024 एसटी डेपो कुडाळच्या पटांगणावर. शिक्षकासोबत आपण ऐकतो श्री लक्ष्मीनारायण महिला ढोलताशा पथक आवळेगाव. आणि आवळेगावचे सगळे आमच्या रणरागिणी, त्या सगळ्या वीरांगणा आपल्या समोर, आपल्या मनगटाची ताकद, आपल्या खांद्याची ताकद, आपल्या शरीरातील ऊर्जा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, या सगळ्या गोष्टी आपल्या ढोलाच्या आणि ताशाच्या माध्यमातून आपल्या समोर सादर करतायत.
छत्रपती संभाजी महाराज लांडगे कुटुंबीय यांचा प्रभात मित्रमंडळ साळगाव सलामीसाठी सज्ज आहेत. हेल्प ग्रुपचे सदस्य जरा जवळ थांबा कव्हरिंगसाठी. हेल्प ग्रुप हात सोडा सगळ्यांनी, आपापल्या दोन्ही हात वर घ्या, दोन्ही हात वर घ्या सगळ्यांनी कव्हरिंगसाठी. पाच थरांची यशस्वी सलामी पहिल्याच प्रयत्नात प्रभात मित्रमंडळ साळगाव यांच्याकडून पाहायला मिळते. या दरम्यान चांदीच्या नाण्याचं विजेतेपदाचं एक नाव नागेश कोडगावकर यांना विनंती असेल स्टेजवर येण्यासाठी. त्याचप्रमाणे प्रभात मित्रमंडळ साळगाव आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी समोरून स्टेजवर यावं. निलेशजी राणेसाहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. प्रभात मित्रमंडळ साळगाव यांचा सन्मान होईल. त्याचप्रमाणे निलेशजी राणेसाहेब यांच्या शुभ हस्ते इकडे बोलणार तिकडे कधी बोलणार सगळ्यांनी उतरले ते बारके कोण हेल्थ ग्रुपच्या सर्व सदस्यांना विनंती आहे की आपण त्यांना संरक्षण रिंगण तयार करायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या, एकदा जोरदार टाळ्या. अतिशय नेत्र दीपक असं कौशल्य आपल्या समोर सादर करताना, थरावर थर रचताना एकदा जोरदार टाळ्या. अतिशय नेत्र दीपक असं कौशल्य आपल्या समोर सादर करताना रत्नागिरी जिल्ह्यातील हे गोविंदा पथक अतिशय सुंदर नियोजन, अतिशय सुंदर चढाई, त्याचप्रमाणे अतिशय सुंदर प्रकाशोशी उतरण, म्हणजे एकूणच अतिशय नियमबद्ध अशी कलाकृतीचं या प्रकारे इथे आपल्या समोर सादरीकरण झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या, जोरदार टाळ्या. डीजे समोरील जो आवार आहे तो कृपया
महिलांनी कृपया तिथून बाजूला राहावं. कृपया महिला वर्गाने तिथून बाजूला राहावं. हेल्थ ग्रुपच्या सर्व सदस्यांना विनंती आहे की आपण सुरक्षा कवच रिंगण करावं. कृपया महिलांना विनंती आहे की आपण लांब राहावं, थोडं बाजूला राहावं व्यासपीठाच्या समोरील बाजूवरून. योगी आदित्यनाथ योगी मुख्यमंत्री मेरे साथ में भाई है अभी नहीं दुकान से मिला राजू भारद्वाज. एकदा जोरदार टाळ्या या गोविंदा पथकासाठी. एक जोरदार टाळ्या. योगी आदित्यनाथ जय शिवाजी, जय महादेव. हनुमान प्रसन्न खडपेवाडी राजापूर आपल्या समोर 6 थरांची थरा मी पहिल्याच प्रयत्न देत आहे. धन्यवाद. कृपया गोल रिंगण करायचं आहे. सुरक्षा रिंगण कृपया. इथे महिला पथक इथे मनोहर रस्ता आहेत तर कृपया सर्वांनी संरक्षण रिंगण नगरसेविका हेना मांजरेकर मॅडम आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करावं. हनुमान प्रसन्न खडपेवाडी गोविंद पथक राजापूर. एकदा सर्वांनी टाळ्या वाजवून यांना प्रोत्साहन द्यायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या. अतिशय सुंदर. तन्मय राणे लकी ड्रॉ मधील विजेता आहे. तन्मय बाणे, त्याला त्याचं पारितोषिक लकी ड्रॉचं बक्षीस देण्यात येते. तन्मय बाणे. नगरसेविका नयना मांजरेकर मॅडम यांच्या शुभ हस्ते तन्मय बाणे. जय वेतोबा महिला गोविंदा पथक बेताळ बांबार्डे यांनी 4 थर लावले. धन्यवाद. आणि स्वराज माझ्या समोरच राहतो बंड्या, आणि स्वराज खूपच विनोदी आहे. बऱ्याच गोष्टी मी त्याच्याकडून शिकतो. 1 मिनिट थांबा. आणि परवा म्हणजे काही दिवसापूर्वी स्वराज आला आणि मला म्हणाला, काका आमच्या घरी या. काका आमच्या घरी या. मी म्हटलं काहीतरी एवढं आग्रहाचं निमंत्रण देतोय. तर म्हटलं हा ठीक आहे संध्याकाळी येतो. पण तो म्हणाला हा येण्यापूर्वी बेल वाजवा. हा आता मला प्रश्न पडलो की घराकडे आमंत्रण देता आणि येण्यापूर्वी बेल वाजवा. म्हटलं काय रे स्वराज, कारण काय? नाही आम्ही नवीन बेल बसवली ना, ती ऐका कशी आहे. तरी हो आमचं स्वराज. या स्वराजसाठी जरा टाळी वाजवा. आणि स्वराज म्हणजे मिलन झेंडे असा लकी ड्रॉ मधील नंबर होता. आणि पानवलकर साहेब आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण मिलन झेंडे आणि स्वराज झेंडे यांचा सन्मान करावा. यानंतर चांदीचं नाणं जे नाव आपल्या समोर येतोय त्यांनी जरा या. गीतांजली पवार. गीतांजली पवार. सतीश दिनेश हरमलकर असं एक नाव आहे लकी ड्रॉ मध्ये. गीतांजली पवार. ते 5 वर आहे, त्यांनी आले तरी चालेल. AIOU 5 जण होते त्यामध्ये.
प्रश्न विचारला होता मी इंग्रजीतील पासवर, या पासवरांनी उत्तर दिलेलं एकच दिलं होतं, पण मला तिथे 5 जणी मिळाल्या. श्री काळंबा गोविंद पथक डिगस आपल्या समोर सलामी देत आहेत. 5 थरांची सलामी येते. टाळ्या वाजूया त्यांच्यासाठी. हेलग्रुपचे सदस्य आपण कव्हरिंगसाठी हात वर करा. कव्हरिंगसाठी हात वर करून उभे राहा. ते खाली उतरेपर्यंत कव्हरिंगचे आमचे मेंबर सज्ज राहा. मिसर्स राजाराम बाबूराव नेरुरकर ज्वेलर्सचे विजयजी, अरुणजी, प्रतीकजी, निकिताजी आपल्याला विनंती, आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर तेव्हा आपलं स्वागत आहे. मॅडम साहेब आपलं स्वागत. सचिन कोंडस्कर रील स्पर्धेचा रिझल्ट घेऊन लगेच या. स्त्री नारी वो न होती तो तुम न होते, हा सुंदर संदेश आपल्याला स्वराज्य मित्रमंडळ माठेवाडा देत आहेत. कुडाळ शहरातील हे एकमेव गोविंदा पथक आहे. या गोविंदा पथकासाठी जोरदार टाळ्या वाजूया. 4 थरांसाठी 3000 रुपयांचं पारितोषिक आणि हा सुंदर संदेश त्यांनी या गोविंदा पथकाच्या माध्यमातून आपल्यासाठी दिला आहे. स्वराज्य मित्रमंडळ माठेवाडा यांचे आभार. जय भवानी, जय शिवाजी. रोख 6000 रुपयांचं पारितोषिक. वालावकर आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावर घ्यावं. पांडुरंग मुंडे, प्रतीक्षा दोन नंबर स्टोम कोण आहे याच्यात? 2 नंबर याच्यासाठी जोरदार टाळ्या होता. मिस्टर स्टोम म्हणजे सिद्धेश चव्हाण. मित्रांनो आपूस घ्या सगळे मेंबर प्लीज.
याचा अर्थ कळलो तुमका. मिस्टर स्टोम फक्त नाव हा, पाठची टीम ही सगळी हापूस गँग आणि यांच्याशिवाय खयचीच कामं होणार नाही. एकटो कधी रील करूच शकणार नाही जेव्हा कोणाची तरी साथ असतात. जसे आमचे 100 मेंबर पार्टी आहेत म्हणून हे हेल्प ग्रुपची 20 वर्ष पूर्ण झाली आहेत, तसे हे सगळे मेंबर असतात म्हणून रील कॉम्पिटिशन किंवा रील्स हे कम्प्लीट होतं. एवढा लक्षात ठेवा. हे सगळे मालवणी कांडेचोर, बंटी कांबळी, सिद्धेश चव्हाण, सगळ्यांसमोर बघा हापूस गँग पूर्ण मालवणची. आणि एक खास मालवणवरनं आपल्या कॉम्पिटिशनसाठी येईल. कारण यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. सिद्ध्या ट्रॉफी चला आता हय रवलेल्यातली माझ्या मते मोठी टीम एकच राहता. तो मिस्टर गौरव पाटकर आणि टीम प्लीज वेलकम. आता जाऊन तुम्ही रील बघा आणि नंतर सांगा. हाँ बोला बाबा. बेटा कुठे आहे? हाँ बोला बाबा. बेटा कुठे आहे? हो बाबा घरीच यायला निघाले, वाटेत आहे. नाही ग, उशीर झाला म्हणून फोन केला. ये बेटा ये सांभाळून ये. हा बाबा येते मी, नका काळजी करू. आज खूपच उशीर झाला घरी जायला. रोज छेड करणारा मुलगा आज पण इथे असला तर. ए जानेमानी कुठे चाललीस? येतेस का फिरायला? सोड माझा हात, मी तुझ्या पाया पडते. माझ्या आई बाबा माझी घरी वाट पाहत आहे, मला जाऊ दे प्लीज प्लीज. अगं चल ग, थोडी मजा करू घेऊ. धावा कोणीतरी, मला वाचवा येणार धमाच्या तावडीतून. अरे दारा खिडकी उघडे ठेवून काय तमाशा पाहताय? वाचवा कोणीतरी. अरे माझ्या जागी जर तुमच्या आया बहिणी असत्या तर असे तमाशा बघत उभे राहिला असता का? अगं कोणी नाही येणार तुला वाचवायला. ही आजूबाजूची लोक फार तर काय करतील, मोबाईलवर शूटिंग करतील, पण तुला ते वाचवायला येणार नाहीत. वाचवा मला कोणीतरी. हे देवा, हे दयेच्या सागरा, तू तरी धाव घे माझं रक्षण करायला. तू तरी धाव घे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. उठ बालिके उठ. अगं या कलियुगात तुझं रक्षण करायला नाव येणार ना छत्रपती शिवाजी महाराज जन्मणार, ना धर्मवीर आनंद दिघे जन्मणार. या कलियुगात तुझ्या अब्रूचं रक्षण तुलाच करावं लागेल. या नेत्यांच्या ओझ्याखाली दबलेली ही तपास यंत्रणा, न्याय व्यवस्थेकडून होणारी दिरंगाई, यामध्ये तुझ्यासारख्या पीडितांना न्याय मिळेल असं वाटत नाही. आणि हा समाज दार पेट्या उघडी टाकून तुझ्या अब्रूची लक्तर डीसीवरती टाकताना पाहिली. मोबाईलवर शूटिंग करेल, पण हे भेकड लोक तुझ्या मदतीला धावणार नाही. उठ बालिके उठ. स्वरक्षणासाठी हे तुझे अवतार, हे हातात शस्त्र, आणि खऱ्या पुत्रांचा नाश.
वाचवा मला कुणीतरी, वाचवा. अरे शूटिंग कसली करत बसलाय, वाचवा वाचवा. गर्व, त्या गौरवास्पद अभिमानास्पद दहीहंडी सोहळ्याचे आपण याची देही याची डोळा हिस्सेदार झालात, भागीदार झालात. हा सुंदर सोहळा आपल्या डोळ्यांच्या माध्यमातून आपल्या हृदयात नेहमी मनाच्या एका कोपऱ्यात आपण साठवून ठेवलात. याच आठवणीवर पुढच्या वर्षापर्यंत आपण सर्वजण प्रतीक्षा करणार आहोत. जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबार्डे. तिसऱ्या थरावर ही मानाची हेल्थ ग्रुपची दहीहंडी फोडतायत आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबार्डे ही मानाची दहीहंडी फोडून दहीहंडी उत्सव 2024 ची सांगता करतायत.